बोला कृष्ण भगवान की जय। या मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला तुमचं टी शर्ट काढायचं आहे। उडुपी स्पेशल कर्नाटकी सी फूड एन्जॉय करायला। सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ, शुभ प्रभात, शुभोदया, गुड मॉर्निंग फ्रॉम कर्नाटकातल्या भटकळ या स्टेशनवरून। काल संध्याकाळपासून प्रवास सुरू आहे 22113 मुंबई LTT वरून आणि आम्ही पोहोचलो भटकळ या रेल्वे स्टेशनला। या ट्रेनने प्रवास करत मी चाललो आहे उडुपी या ठिकाणी। ऍक्च्युअली चाललो आहे मंगळूर सेंट्रलला उद्याच्या एका स्पेशल व्हिडिओ शूटसाठी, पण बऱ्याच दिवसापासून प्लॅन सुरू होता उडुपीला जाऊन 1-2 ठिकाणी भेट देण्याचा, ते ठिकाण एक्सप्लोर करायचं। म्हणलं आता मंगळूरला चाललोच आहे, जाता आता भेट द्यावी। तर तुमच्यापैकी जे कोणी जाणार असेल उडुपी या ठिकाणी फक्त 2 ते 3 तासासाठी, तर या 2-3 तासामध्ये तुम्ही नेमके काय काय पाहू शकता, तिकडचं स्पेशल व्हरायटी, स्पेशल फूड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उडुपी रेल्वे स्टेशन। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी कर्नाटकातली सकाळ सोबत उडुपीचा छोटासा व्हिडिओ प्रवास एन्जॉय करा। एनीवन फ्रॉम भटकळ, प्लीज कमेंट, are you from Bhatkal or not? पोचलो बाबा उडुपी जिल्ह्यात, उडुपी रेल्वे स्टेशन उडुपी। 6:30चा टायमिंग असून आपली ट्रेन 1.25 तास उशिरा आहे। तर जे कोणी आहेत उडुपीचे नक्कीच कमेंट करा, हॅशटॅग आमचं उडुपी। बघूया कोण कोण आहे उडुपीवरून। नम्मा उडुपी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे। उडुपी रेल्वे स्टेशनचा हा वेटिंग रूम स्वच्छ आणि सुंदर, तुम्हाला मस्तपैकी आंघोळ करण्याची बाथरूम वगैरे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत आणि ते सुद्धा नीट अँड नेटके। पुढे जाण्याअगोदर मस्तपैकी नाश्ता करून घेऊ। कोस्टल कर्नाटकला आलो आणि हा नाश्ता नाही केला मग बात काही बनत नाही। या गरमागरम इडली, वडा, सांबर, चटणी खायला। उडुपी रेल्वे स्टेशन असा काही हा स्टेशन बाहेरील परिसर, स्वच्छ नीट नेटका। स्टेशनवरची बिल्डिंग उडुपीला आलात तर सर्वप्रथम स्टेशनवरील फलाट क्रमांक 1 नंबरवरती कॅन्टीन आहे, त्या ठिकाणी चहा आणि वडा सांबर चटणी आवर्जून खा। पैसा वसूल असं काही खाणं आहे, टेस्ट एकदम लाजवाब। स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला उजवीकडे वळून स्ट्रेट पुढे जायचं आहे। 1 किलोमीटरवरती हायवे आहे, तिथून तुम्हाला बसेस मिळतील मेन सिटीमध्ये जायला, किंवा अशा प्रीपेड ऑटोसुद्धा अवेलेबल आहेत। तर आपल्या आजच्या दिवसाचा असा काही कार्यक्रम, उडुपी स्टेशनला आलो, आता जातो मी थेट इकडच्या सुप्रसिद्ध श्रीकृष्ण मठ टेम्पल। सुप्रसिद्ध मंदिर आहे, बरेच भाविक पर्यटक कुठून येतात, म्हटलं आपण सुद्धा भेट द्यावी। मी तर दर्शन करेनच, सोबत तुम्हाला सुद्धा करायची आहे। त्यानंतर तेथूनच उडुपी बस स्टँडला येऊन आपण जाऊ मलपे बीच। मलपे बीच उडुपीपासून हार्डली 7-8 किलोमीटर अंतरावर आहे आणि तेथून येताना रिवर्समध्ये आपल्याला खायची आहे फ्रेश उडुपी स्पेशल मच्छी। जर तुम्ही मंगळूर, उडुपी, कुमटा, होन्नावर या ठिकाणी येऊन इकडची स्पेशल कर्नाटकी मच्छी नाही खाली तर भाई बातच बनत नाही। इकडे सुप्रसिद्ध हॉटेल पण आहे, कोणतं असेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। 10 मिनिटे पायी चालत पोहोचलो फायनली हायवेला। स्टेशनपासून हायवे 10 मिनिटावर आहे, उडुपी मणिपाल हायवे। येथून उडुपी फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे
मेन सिटी. कृष्णा टेम्पल सर्व प्रायव्हेट लोकल गाड्या आहेत. 10 रुपयात तुमचा प्रवास होतो उडपी रेल्वे स्टेशन ते कृष्णा मठ टेम्पल या ठिकाणापर्यंत. 10 रुपयात तुम्ही उडपी रेल्वे स्टेशन ते कृष्णा टेम्पल पर्यंत प्रवास करू शकता. चला पोचलो बाबा एकदाचा. या रोडला तुम्हाला उतरवतील आणि तुम्हाला इथून सरळ पुढे पुढे चालत जायचंय. बोला कृष्ण भगवान की जय. जय श्री कृष्ण. भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. क्रुझर, KSRTC, प्रायव्हेट गाड्या भरपूर आहेत. म्हणजे आज गर्दी आहे बहुतेक. वे टू श्रीकृष्ण दर्शन. आज मोठ्या प्रमाणात गर्दी नाही, एकदम कमी प्रमाणात आहे. हा स्वामी. आणि हे ड्रोन शॉटने आतापर्यंत पाहिलेले, पण प्रत्यक्षात लाईव्ह मध्ये पाहताना या मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला तुमचं टी-शर्ट शर्ट काढायचं आहे. जास्त गर्दी नसल्या कारणाने पटकन दर्शन झाले 10 मिनिटांमध्ये. आणि आता बघा रांग कुठेच्या कुठे गेली आहे. आता हळूहळू सुरुवात होईल, कारण लोक कसे 10च्या नंतर येतात मोस्टली. आणि सुरुवातीला लागेल तुम्हाला गोशाळा. इथंच आहे गोशाळा, पुढे मग मंदिर. मंदिराचा आतील आणि बाहेरील परिसर एकदम सुंदर देखण्यासारखं आहे. पण एक मात्र लक्षात ठेवा, या ठिकाणी पुरुषांना मंदिरात आत प्रवेश करण्यापूर्वी दर्शनासाठी उघड्या अंगाने जावं लागेल. माझ्याकडे टी-शर्ट होतं. मेन गेट जवळ चेकिंग करताना टी-शर्ट काढण्यात आलं. फक्त माझंच नाही, सर्वांचे ज्यांचे शर्ट टी-शर्ट आहेत उघड्या अंगानेच पाठवलं दर्शनाला. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दर्शनासाठी आतमध्ये गाभारा खूप आतमध्ये आहे. तिथं लाईट वगैरे काहीच नाही. जे काय फक्त समई आणि दिवा, त्या प्रकाशाद्वारेच तुम्हाला दर्शन दिले जाते. एकदम खूप लांबून क्वचित दर्शन होते. मला तर फक्त 5 काय 6 सेकंदासाठी दर्शन झाले, पण जे झालं ना सुंदरच. हेच ते श्रीकृष्ण मठ. आरती सूर्य वाटतं बहुतेक आतमध्ये. त्याच्या समोरच आहे श्री चंद्रमौळीश्वर देवालय आणि डावीकडे आहे श्री कानियुरू मठ. हरे राम जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा. कृष्ण भगवानचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला महाप्रसाद खायचा असेल या मंदिरातला, तर दुपारी 12 ते 3 या दरम्यान उपलब्ध असतो. तर कधी आलात तर दर्शन घ्या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या. मी चाललोय आता उडपी बस स्टँड या ठिकाणी, कारण आपला दुसरा स्पॉट आहे तो म्हणजे मलपे बीच. कृष्ण मठ मंदिरापासून या लोकल बसेसचा बस स्टँड फक्त 5 मिनिटावर आहे. मलपे बीचसाठी ही वाली बस आहे. चला चला जाऊ 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 जाऊ. ओके चला चला. बस मिळाली बाबा इथेची मलपे बीच साठी. प्रवासाला झाली सुरुवात आपल्या उडपी ते मलपे बीच. मलपे बीच. फक्त 20 रुपयात तुम्ही पोहोचू शकता उडपी बस स्टँड ते मलपे बीच. गोव्यासारखे स्ट्रीट फॅशन या ठिकाणी झाले. प्रत्येक बीचच्या शेजारी असे तुम्हाला टी-शर्ट शॉर्ट्स घ्यायला मिळतील. मलपे बीचला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, कारण येथून तुम्हाला बोट सेवा उपलब्ध आहे थेट घेऊन जायला सेंट मेरी आयलंड. आणि ज्या ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या सुद्धा तुम्हाला या बीचवरती करून मिळेल. आहेत बऱ्याच ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत या ठिकाणी. जेट स्की, बोटिंग राईड आणि ती बघा
जो लाटा उसळतात ना, ही वाली देखील आता सुरू आहे, एकदम लांबच्या लांब. पाणी तसं बघितलं गेलं तर समुद्राचं आहे स्वच्छ, बऱ्यापैकी स्वच्छ प्रमाणात आहे, कचरा वगैरे कुठं सापडणार नाही. लाटा पण मोठमोठ्या उसळत आहेत आणि पर्यटक पण भाई मजा करतायत. वा. हाय, चांगला आहे बीच, बऱ्यापैकी चांगला आहे. लोक स्वच्छता ठेवत आहेत पहिली गोष्ट म्हणजे. आणि या ठिकाणी बऱ्याच राईड्स अवेलेबल आहेत, पण हां थोड्या कॉस्टली आहेत. 500, 600 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये असं काही. समोर तिकीट काउंटर. जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल तर या ठिकाणी तिकीट घेऊ शकता. आणि सेंट मेरी आयलंडला जायचं असेल, बघा सेंट मेरी आयलंड, तर 400 रुपये प्रति व्यक्ती भाडे देत तुम्ही पोहोचू शकता सेंट मेरी आयलंडला. आणि 20 मिनिटाची जर्नी होते, 20 मिनिटात तुम्हाला रिटर्न आणलं जातं. सो द उडपी पीपल, एम आय राईट? 400 रुपीज पर पर्सन फॉर सेंट मेरी आयलंड. इज इट ओके फॉर यू और फॉर अदर टुरिस्ट पीपल? अँड ओनली फॉर 20 मिनिट्स. कडक ऊन पडलंय, थोडा थंड होऊन घेऊ या लिंबू सरबत प्यायला. वेलकम टू नम्मा उडपी. आधी आपण उडपीचे सुप्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी गेलो. त्यानंतर 20 रुपये प्रवास करत पोचलो मलपे बीच. आणि 20 रुपयाचा रिवर्स प्रवास करत आपण पोचलो आहोत हॉटेल थिमप्पा, उडपीमधलं सर्वात सुप्रसिद्ध सी फूड स्पेशल हॉटेल थिमप्पा सिन्स 1969. आणि हे हॉटेल लोकेशन खूप जवळ आहे, मुंबई गोवा हायवे म्हणजे नॅशनल हायवे 66च्याच बाजूला हॉटेल थिमप्पा. जो रोड बाहेर पडतो उडपीच्या KSRTC बस स्टँडवरून, बाजूलाच आहे KSRTC बस स्टँड. नंतर जाताना दाखवेन तुम्हाला काय मोठं बस स्टँड आहे ते. आणि तिथून फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल थिमप्पा. तर आज मस्तपैकी उडपी स्टाईल फिश एन्जॉय करू. समोर त्यांचा मेनू चार्ट, काय काय अवेलेबल आहे सर्व मेन्शन केलं असतं ॲक्युरेट प्राईसनुसार. मच्छीमध्ये स्पेशल घेतला आहे डिस्को मच्छी. बघूया ही डिस्को मच्छी नेमकी कशी आहे आणि टेस्ट सुद्धा. ह्यांची स्पेशल व्हरायटी ती म्हणजे केळीच्या पानात जेवण दिलं जातं आणि जेवणाला सुरुवात करताय. येस, फायनली माझी हॉटेल थिमप्पा या ठिकाणी येऊन स्पेशल फिश थाळी तयार आहे, ज्यामध्ये लोणचं, एक कुठेतरी भाजी आहे, बहुतेक बीट असावं, आणि स्पेशल व्हरायटीचा इकडचा उडपी ऑथेंटिक राईस. आम्ही बोलतो पेजेसोबत खातो हा राईस. त्यानंतर डिस्को फिश आणि वरतून माशाचा सार, बांगडा मच्छीची शिफ्टी मिळाली आहे. आणि या सारामध्ये कांदा प्लस ग्रीन बीन्ससुद्धा वापरले गेले आहे. चपाती भाकरी काय मिळणार नाही, भातासोबत माशाचा सार एन्जॉय करा आणि एकदम गरमागरम या उडपी स्पेशल कर्नाटकी सी फूड एन्जॉय करायला. पहिल्यांदा तसं काही भारी केळीच्या पानावरती मच्छीचं जेवण जातं. बॉइल्ड राईस सोबत मच्छीचं सार, ही कॉम्बिनेशन आहे ना सुपर. सारातली मच्छी ट्राय करू, एकदम फ्रेश दिसते. बरोबर, बांगडा मच्छी आहे, बांगडा. तर आतापर्यंत 10 जणांचे मी रिव्ह्यू ऐकले होते या हॉटेलबद्दल. मच्छी खायचं प्रमाण काय कमी होणार नाही. दाबून मच्छी खाणार, दाबून. तुम्ही कधी उडपीला आलात आणि स्पेशल फिश फूड खायचं असेल, सी फूड, बांगडा म्हणा, डिस्को, सुरमई, कोळंबी, झिंगा आम्ही बोलतो त्याला, तर आवर्जून या थिमप्पा हॉटेलला अवश्य भेट द्या आणि
फ्री स्टाईल एन्जॉय करा. भाताची क्वांटिटी तुम्हाला अजून देण्यात येईल, त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही. सार आणि भात. तर उकड्या तांदळाचा भात म्हणजे बॉइल्ड राईस तुम्हाला दिला जाईल किंवा साधा राईस पण अवेलेबल आहे जो आपण रेग्युलर खातो तो. तोड हां बांगडा. मच्छी असली की 2 घास जास्त जातातच, त्यामुळे अजून एकदा भात घेतला आहे मी आणि सोबत बांगडा मच्छी. सेम डिस्को मच्छी जशी आणली त्याच फ्लेवरमध्ये आणि त्याच स्पायसीनेसमध्ये. जे मी जेवलो 40 रुपयाची नॉर्मल थाळी, एक डिस्को फिश आणि एक बांगडा फिश, दोन्ही पण मसालेवाले फ्राय करून घेतले होते. तर टोटल बिल झालं 150 रुपये. 150 रुपयात मी बांगडा थाळी मिक्स सोबत डिस्को फिश खाली. हॉटेल मालक यांचे न्यूफ्यू. व्हॉट्स युअर नेम? My name is Prajwal. Prajwal. How many from 1969 चालू आहे? We have been open since 1969. It was So, back then my grandfather and grandmother who started it. Thimappa is your grandfather? He's my grandfather. Okay. So they started the hotel. Yeah, back then they started it. Yeah. It's a good taste and some message for Mumbaikars who came from Mumbai to here visit seafood. If you're looking for an authentic Udupi style fish thali, just come to our place. Yes. We'll try our best to fill your stomach as well as your soul. Yeah. Thank you. झाला बाबा एक दिवसीय 2 ते 3 तासाचा उडपी प्रवास. एकदम छोटासा प्रवास ज्यात आपण 3 स्पॉटला गेलो. पहिलं कृष्ण मंदिर, पुढे मल्पे बीच आणि फ्रेश हॉटेल थिमप्पा ऑथेंटिक सी फूड एन्जॉय करायला. मच्छीचं जेवण इतकं अंगावर आलं, सुस्ती आली, आलो पटकन बस पकडून उडपी रेल्वे स्टेशनला. थिमप्पा हॉटेल यांची फिश थाळी खूप छान होती, चवीला तर बाई उत्तमच. पण एक गोष्टीची कमी होती ती म्हणजे सोलकढी. त्यांच्याकडे सोलकढी ऐवजी दिली जाते बटर मिल्क, ते सुद्धा 10 रुपयाला. तुम्ही कधी आलात उडपीला एका दिवसासाठी म्हणा किंवा अर्ध्या दिवसासाठी तर आवर्जून ही 3 ठिकाणी भेट द्या. आणि खर्च पण जास्त नाही, हार्डली 250 ते 300 रुपयांमध्ये खर्च होतो प्रति व्यक्ती. कमी जास्त होईल म्हणा पण 300 रुपयांपर्यंत खर्च आरामात येतो, पूर्ण फिरून खाऊन पिऊन एन्जॉय करून. मग तुम्हाला उडपीचा एक छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. जे कोणी आहेत उडपी, कर्नाटका, मल्पे, त्यांनी सुद्धा आवर्जून तुमच्या गावाचं नाव मेन्शन करा. बाकी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि येणाऱ्या स्पेशल जर्नीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्लॉग ट्रॅव्हल आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. भेटूया लवकरच मंडळी एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.